ए थांब थांब असता नाही आधी बसून बघा. हॅलो गाईज, कास पठारावरची फुलं वाळून गेली, पण आपला काय पार्ट 2 आला नाही. हरकत नाही, लेट पण थेट. हा आहे कोमदोनी तलाव. खूप अशा या सुंदर तलावामध्ये सुंदर सुंदर फुले होती. त्यानंतर मस्त असं भारी वातावरण होतं. फुलं बघितल्यावर फुलपाखरं बघणं पण गरजेचंच असतं. फुलपाखरं बघून झाल्यानंतर आम्ही निघलो परत. मग काय, आम्हाला माहित होतं पार्किंगला जाण्यासाठी बस ही फ्री आहे. मग काय, आम्ही थांबलो लाईनमध्ये. थोडी वेळ लाईनमध्ये थांबल्यानंतर एकदाची बस आली. बसमध्ये बसल्यानंतर काय, मस्त असं गाणं चालू होतं. मस्त गाणं होतं ना. गाणं संपूस तर आम्ही आलो पार्किंगमध्ये. पार्किंगमध्ये आल्यानंतर मित्र म्हणले, चला गाडी आता कुल्फी खाऊ. घेतली कुल्फी. मग काय, कुल्फी खाऊन झाल्यानंतर मित्र म्हणले, चला आता कास तलावाकडे. मग निघालो. गाडीमध्ये जाताना मित्र म्हणाले, पाण्यामध्ये जायचं नाही. ओके म्हणलं. मग काय, गाडी केली पार्किंग आणि निघालो. प्रथमेश म्हणला, कुणीच कोणाच्या अंगावर पाणी फेकायचं नाही आणि खूप वरी कुणीच जायचं नाही. पण काय, गडी 1 नंबर चढला आणि मी पण त्याच्या पाठीमागं. मी म्हणलं, आता आलोय ना वरी, तर म्हणलं आता जाऊ द्या. आता म्हणलं सुदेशला म्हणलं एक मस्त असा व्हिडिओ काढ गाड्या सुदेश. मग काय, सुदेशने मस्त असा व्हिडिओ काढला. त्यानंतर प्रथमेशला म्हणलं, अरे तूच पहिले नियम मोडला यार. आता म्हणलं पहिले तुलाच भिजवतो. गड्याला असं भिजवलं, गड्याचा चष्मा तुटला. त्याला म्हटलं, जाऊन दे आता, काय करतो. गड्याचा चष्मा तुटला, पण ह्या दोघांना काहीच परवा नाही. मस्त अशी मजा करत बसली होती. गडी म्हणला, चष्मा जाऊन दे आता, मस्त असा आमचा व्हिडिओ काढा. मग काय, मस्त असा त्यांचा व्हिडिओ काढला. गाड्यांनी मग तर आडाच केला. पाण्याखालीच जाऊन बसली. त्यांना म्हणलं, तुम्ही पाण्याखाली जाऊन तपस्या करा किंवा काही करा, तुम्हाला काय गर्लफ्रेंड भेटत नाही. मग त्यानंतर आता म्हणलं, खूप मजा झाली, आता एक लास्ट टोटल जणांचा व्हिडिओ काढू. मग व्हिडिओ मस्त काढला आणि निघालो परत. मग असेच ब्लॉग बघण्यासाठी पेजला फॉलो करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.